नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। रंगदेवता या स्थानाची स्थान देवता आणि या गावची ग्रामदेवता यांना विनम्र अभिवादन करू। आज श्री संत साईराणी बाबा मुंबई कार्यक्षेत्र काटवर आज गुरु सद्गुरु ओम परब्रह्म मार्गदर्शक महाराज तसेच रामभक्त गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशीर्वाद आहे पावन झालेल्या या भूमीमध्ये परमपूज्य सद्गुरु श्री गोविंद महाराज यांच्या साक्षीने आज श्री संत साईराणी बाबा यांचा भंडारा आणि त्याचबरोबर श्रीदेव सत्यनारायण महापूजा या ठिकाणी सर्व भक्तगणांच्या वतीने आयोजित केलेली आहे। आणि आज ज्या दैवतांचं आपण नामस्मरण करतोय त्या दैवतांचा आज जागर करण्याचा, त्यांचं नामस्मरण करण्याचा आज हा पकड दिन आणि या दिनानिमित्त आज त्यांचं नामस्मरण व्हावं म्हणून आमने सामने पद्धतीचा हा डबल वाहिनी त्यांची सामना, नव्या पद्धतीचा नव्या जमान्याचा हा त्यांची सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तमाम भक्तगणांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय। आज या कार्यक्रमासाठी आम्हा दोन बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। खरं तर आमच्या दोघांचं मत पुण्य मत भाग्य। मी स्वतः सुशील गजानन गोघणकर, मुक्काम पोस्ट शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवतीसाठी भांडूप मुंबई। मला भगवान साथ करताय ते आमच्या कोकणची शान सन्मान्य महेश दादा परब यांचे चिरंजीव गणेश परब आणि तबला साथ करण्याचे माझे सुराज योगेश गोघणकर। आणि आज या कार्यक्रमासाठी प्रतिस्पर्धा जे मला नाम मिळाले ते सन्मान्य माझे परम मित्र गोडगळ्याचे सन्मान्य बुवा दुर्वाजी गुरव, त्यांचे सर्व पकवान, त्यांचे सर्व कोरस मंडळी, आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने या ठिकाणी आयोजकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज खरोखर आमचं भाग्य आहे आणि आयुष्यातला या भजन कारकिर्दीमधला आज सुवर्णाक्षराने कोरला जाणारा हा अक्षर म्हणजे आज परमपूज्य श्री संत साईराणी बाबा यांचं दर्शन आम्हाला झालेलं आहे बघा। आणि त्या चरणाची आज नतमस्तक होऊन त्या चरणाचे पूजन करण्याची सुवर्ण संधी आम्हाला दिल्याबद्दल सन्मान्य आमचे मित्र सन्मान्य देवतेची जोई त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। आमचे साऊंडवाले काल सुद्धा आमच्या किंजवडे गावात त्यांचा साऊंड होता आणि अप्रतिम साऊंड अशी त्यांची कॅटेगरी असणारे त्यांनी नाही का याचं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी गोवाने सांगितलं मागाशी मी सुद्धा 4 दिवसापूर्वी या ठिकाणी गोवा कुडकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलो होतो। तेव्हा तिथे अनेक जण बसले होते। त्याने विचारलं बुवा वारी कुठे आहे? त्यांनी सांगितलं जवळपास वारी आता माझी काटवडला आहे। सोबतीला कोण आहे? तर बोललो सुरुवात गुरु आहे। तर मग ऐकायला यायला पाहिजे। अतिशय सुंदर भेटणं होती या कुडकेश्वरच्या मंदिराचा शब्द आहे आणि खरोखर आमच्याविषयी लोकांबद्दल असणारा, आमच्याबद्दल असणाऱ्या लोकांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये असणारं प्रेम आणि तो दृढ विश्वास आहे की चांगली भजनं होती। म्हणजे कुठेतरी आम्ही एवढ्या वर्षाचं जे जपलेलं पावित्र आहे ते कुठे आज घराला आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बघा। म्हणून भजनातील माझ्या आराध्य दैवत कोकणकरा भूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन सम्राट परशुराम बुवा पांचा, विलास बुवा पाटील, चिंतामणी बुवा पांचा, काशीराम बुवा परब, जयराम बुवा घाडीगावकर, परशुराम बुवा मोरे अनेक भजनी कलावंतांनी माझं वारसा दिला आहे। त्या सर्व भजनी कलावंतांनी अनेक मानाचा मुलगा करतोय। त्यानंतर माझे समान मानणाऱ्या माझ्या शिवछत्र
सैलानी बाबांचे आशीर्वाद घेऊन त्याचबरोबर जोडीबाबांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमने सामने संगीत वारीच्या दुसऱ्या बाजूला सुरुवात करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर वातावरण आहे या ठिकाणी. आल्याबरोबरच सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम ठरला तेव्हाच मला सांगितलं होतं या पवित्र जागेचा महिमा जेव्हा मला कानावर आला आणि खरोखर त्याची प्रचिती या ठिकाणी आल्यावर खरोखर मला झालेली आहे. आणि अतिशय सुंदर असं प्रेमळ वातावरण, ह्या भजनाला पोषक असं वातावरण की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भजन करावं असं वाटतं ते या ठिकाणी आज वातावरण आहे. आणि त्याचबरोबर जोडीला अतिशय सुंदर बुवा जोडीला येतात माझ्या. आणि खरोखर मी भाग्यवान समजतो की असे बुवा माझ्या जोडीला असतात नाही का. आणि सादरीकरण सुरुवातीला बुवाने अतिशय सुंदर सुरुवातच तशी केलेली आहे. त्यामुळे अगदी भजनाला चांगला रंग या ठिकाणी आणण्याचा नक्की मी सुद्धा प्रयत्न करेन. तेवढं जमता का बघताय आधी. पण सुरुवात कारण त्यांची ख्यातिकीर्ती आहे आमच्या धुळस गुरुबाची. खरोखर मी सुद्धा त्यांचा आवाज खूप मोठा चाहता आहे. कारण बघा लहानपणात एका देवा, कारण लहानच म्हणूनच राहायचं आपण नेहमी. जरी मोठं वाटलंय बुवा का म्हणतात बुवा माझ्याकडे सिनियरच नाही असेल सुद्धा सिनियर मागा वाटत नाही. पण मी सांगत नाही कारण म्हणजे बुवा कसा अजून कधी काळजी चुकी दाखवायची काय बोलतो. त्याच्यामुळे म्हातारा दाखवायचं म्हातारा पण दाखवायचं नाही का. पण बुवांचं मान सन्मान दिलाय मला आणि नेहमी मला देतातच, त्याबद्दल वाटत नाही. पण आमच्या दोघांची खासियत ह्या सुद्धा सांगते. पहिला आमची जेव्हा वारी असताना तेव्हा ठासून वारी होता. आज उद्या जागेचा विषय किंवा तिथपर्यंत जाता तो, कारण त्या ताकदीचं बुवा भजन करतायत आणि आम्ही सुद्धा त्या ताकदीचं भजन करायचा प्रयत्न करतो. आणि बुवाने सांगितल्याप्रमाणे खरं बुवा तुमचं की एकमेकावर आमची वारी असेल आमचा विचार करून जाऊ लागतात. कारण काही गोष्टी आहेत ना आमच्या दोघांच्या, काही गोष्टी आहेत ना त्या सारख्याच अनुभवते. बुवाची सुरुवात यमन, माझी सुरुवात यमन, बुवा शिवरांच्या सारंगपासून सुरुवात करतात. कधी कधी मी सारंगपासून सुरुवात करतो. त्यामुळे टेन्शन असायचं की ह्यो माणूस पहिलं बसला तो करता काय, त्याच्यावर माझं लक्ष असतं. नंतर मी जेव्हा पाहिलं होते ह्या माणसाचं लक्ष की ह्यो माणूस करता काय, त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे लक्षात ठेवा. हीच बाबा तयारी असावी लागते. कारण काल अनुभव त्याच्यासारखं बरोबर होते. यमन म्हणून सुरुवात केली त्यांनी यमनच, मी गाणी म्हटली तिने पण तीच गाणी म्हटले बरोबर झाले. मी त्याला सांगते माझा तुला ठीक आहे काय विषय, कारण मी घेतलं ते तुम्ही जरा काहीतरी वेगळं घातलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सारखं सारखं ती मजा नाही का. पण बुवाने सांगितल्याप्रमाणे या गोष्टी नक्कीच आज या भजनाच्या माध्यमातून होतात. आणि खरोखर आज सैलानी बाबांची सेवा करायची आणि ही संधी मिळाली बुवा, खरोखर आपण किती भाग्यवान आहोत नाही का. अशी सेवा परत परत नाही मिळणार. पण खरोखर परत पुन्हा कधी जर संधी आली तर नक्कीच या बाबांच्या दर्शनाला आम्ही या ठिकाणी येऊ. बुवाने अतिशय सुंदर मुद्दे मांडले. या ठिकाणी महिला वर्ग कमी प्रमाणात असेल पण या ठिकाणी जे वातावरण आहे किंवा भक्तिमय वातावरण आणि या सैलानी बाबांच्या भक्तांच्या वतीनेच हा कार्यक्रम आपला हा चालू आहे आजचा. त्यामुळे महिला आहेत त्या तिथेच राहतील आणि त्यांचे कान हातावर आपल्या कानावर हात जाणार नाही. खरं आहे बुवा. कारण भजन असंच असावं, भजन असं असावं की मी जे भजन करतो ते माझ्या आईने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या आईने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या पत्नीने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या बहिणीने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या मुलीने ऐकावं. आणि खरोखर खऱ्या अर्थाने जर आम्ही असं भजन करू शकलो तर आम्ही खऱ्या अर्थाने भजन करू शकतो. नाही तर आम्ही भजन करायच्या पात्रतेची नाहीच बघा. म्हणून अशा कुठेतरी तुम्हाला सुद्धा तो विश्वास होता की दुर्वास गुरु बुवा की गोठणकर बुवा हे या जागेत पावित्र्य लागतील आणि म्हणून आम्हाला आमच्या दोघांची निवड केली आहे बघा. म्हणून पुन्हा एकदा आयोजकाच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय. आज सन्मान्य आमचे महेश दादा फोडण्यामध्ये एक स्पर्धा आहे, भजन स्पर्धा. त्यांना त्या ठिकाणी भजन स्पर्धेचं परीक्षक म्हणून त्यांचं त्या ठिकाणी निमंत्रण केलं होतं. त्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांची उणीव भरून काढायला त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आहेत. त्या दिवशी पहिलीच बारी आमची सुरुवातीला वाजवली आमच्या लक्ष्मण गुरुबांच्या अंगणामध्ये प्रांगणामध्ये आणि आज दुसरी बारी वाजवतोय. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद या छोट्या लेकराच्या पाठीशी असू दे आणि काही चुकलं तर क्षमा असावी.
संत गोंदवलेकर महाराज यांच्या ठिकाणी प्रार्थना त्या ठिकाणी म्हणते जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाचा जनी जन्मनामार्थ झाला
बोले सांगितले सध्याच्या भजनाची परिस्थिती कोण चष्मे घेऊन येतात, कोण काय काय घेऊन येतात. आता बजेट वाढला बाबा हे लक्षात. आज या ठिकाणी दामोगाडी आमचे मार्गदर्शक आणि सध्या मी त्यांच्या छत्रछायेखाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे कदमबुवांचे ज्येष्ठ भगवत कृष्ण नारगो या ठिकाणी आहेत. त्यांचे या ठिकाणी आशीर्वाद, दोघांचा आशीर्वाद घेतोय. बुवाने सांगितलं सध्याच्या भजनाची परिस्थिती सांगितले. लोक काय दृष्टिकोनातून बघतात भजन. बुवाने सांगितलं एक बुवा अंतरे साधारण गाणारो आमच्यासारखं आणि एक शाप नाही करणारो, सगळ्यात आमचा भजन करतो त्या शाप नाही करणारो बुवा दुसरं बुवा असतात अशी परिस्थिती असणार. पण आज योगायोगाने किंवा आमचं भाग्य चांगलं आहे की चांगले बुवा सध्या ह्या मे महिन्यामध्ये सगळे चांगले बुवा माझ्या जोडीला आहेत नाही का. उद्या प्रवीणसुतार आहे, परवा शितकर, केळुसकर असे चांगले चांगले भजनी बुवा आहेत. आणि खरोखर त्यांच्याबरोबर भजन करायला खूप मजा येते आणि दुर्वाजबरोबर भजन करायला खूप आणखीच मजा येते. कारण आमचा नाता खूप वेगळा. आता काय एवढं सांगत नाही, त्या काय सांगत त्यावेळेला सांगा तू, पण आमचा नाता खूप वेगळा. पण तरी सुद्धा भजनामध्ये जी लेवल ठेवली आहे ती अतिशय अप्रतिम. एकदा जोरदार आमच्या दुर्वाज बुवांची त्या टाळ्या वाजवा आपण. आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्या महाप्रसादापासून. बुवा त्या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा जे वातावरण, ज्या लहरी आहेत बुवा या, आणि त्या लहरीमधूनच बुवा प्रवेश करतात. महाप्रसादापर्यंत आम्ही गेलो आणि अप्रतिम असा प्रसाद. महाराजांनी सांगितले की 800 किलोमीटर तिथून हा प्रसाद आलेला आहे आणि त्या प्रसादामध्ये मिसळलेला गेला आहे. आणि एवढा हा पवित्र प्रसाद आज आम्हाला कुठेतरी ग्रहण करायला मिळाला, तो कुठेतरी आम्हाला खायला मिळाला. म्हणून खरोखर आज या ठिकाणी त्या महाराजांचे आभार मानावे, सर्व भक्तगणांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत बुवा नाही काय. बुवाने सांगितलं की बोलायचंय व बोलणं ही एक कला आहे. बोलणं ही एक कला आहे आणि काय बोलावं हे संस्कार आहेत लक्षात ठेवा. म्हणून आपण कधीच ह्या गोष्टी आम्ही लोकांना सांगायचं की बाबा असा भजन होता, तसा भजन होता, पण आपण किती त्याला त्या भजनाला चांगलं स्वरूप देतो हे सुद्धा आपल्याला ठरवलं पाहिजे. कोणाला नावं ठेवण्याची त्यात आपण मोठे नाही आहोत, पण आपण जे करतोय ते प्रामाणिकपणे करणं. आणि म्हणून एवढी वर्ष प्रामाणिक केलं बुवा आणि त्याचं फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळते बुवा नाही का. म्हणून बुवा याची सुंदर 15 मात्रा सवारी बुवा बरोबर. आता विचार पण बोलला बरा थोडासा मी कमी बरा घेत आहे आपण. कारण बघा नवीन दुसरीच वारी आहे, पण तरी सुद्धा तो कॉन्फिडन्स बुवा बघा. कॉन्फिडन्स रक्त कोणाचा तो कॉन्फिडन्स बघा नाही का. आज तरी सुद्धा आम्ही 13 मात्रा वाजवण्याचा प्रयत्न करतोय नाही का. जमत आपण सांभाळून घेऊ. अतिशय सुंदर साऊंड लागलेलं आहे, खरीच मजा येणार. भवानी सांगितलं मगाशी सुरुवातीला 2 वर्ष विषय सांगितलं होतं की स्मारकांचा विषय बोलला की आता स्मारकं झाली आहेत. कदमबुवांचं झालंय, पांचाळबुवांचं झालंय, पाटलेबुवांचं सुद्धा आता अजून झालं नाही पण होईल. पण काय बुवांना काय करतात त्या स्मारकांचा थोडा इश्यू करतात आणि मग त्यावर आपण टाळ्या मिळवायचे. यांची स्मारकं झाली थोडक्यात कुठेतरी त्याची खिल्ली उडवल्यासारखं मला वाटतंय. मग याच्यामध्ये आमचा स्मारक होता नाही, मग आमचे महाराज होतले. अरे विषय तसा नसता. मी नेहमी सगळं सांगत असतो की कदमबुवांचं स्मारक झालं एवढं निश्चित, पांचाळबुवांचं निश्चित, पाटलेबुवांचं पण होणार, पण त्याच्या गुरुजींची का नाही झाली ह्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांची गुरुजींची का नाही झाली, त्यांची स्मारका का झाली. पण ह्याच्यात आपली होणार नाही असं सुद्धा नाही, पण आपलं तेवढं पावित्र्य पाहिजे ना, आपला तेवढा त्या भजनाप्रती प्रेम पाहिजे ना. साधी गोष्ट घ्या प्रामाणिकपणे जर आपलं स्मारक व्हायला, पण तुमचा जर प्रत्येक आम्ही असो नका सांगणार आमची स्मारक व्हायला बरोबर बांधून घे तुझा. हो आता बरोबर माझं मोकळ हो, म्हणजे तुझ्या डोळ्याचा स्मारक झाला. अरे योगदान आहे बाबा या भजन करणे. अरे भजन सोपेपणे आहे कठीण.
साधी गोष्ट नाही. भजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा. याच्यासाठी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमचं पुण्य नाही आहे, हे आमच्या आई वडिलांचं पुण्य आहे. आणि म्हणून या भगवंताने आमच्यावर कृपा केली आणि म्हणून हा संसार आमच्या गळ्यात घातलाय, नाही का. पण प्रामाणिकपणे एवढे आमचं एवढं काय जास्त वय नाही. माझा फक्त केस उडवले म्हणून घातली तेवढा विषय नाही. फक्त म्हैस म्हणून सांगते आज नाही म्हणून. जवळजवळ नाही नको 1757 साली त्या काळात त्या नेहरू गांधीजी आम्ही एकत्र राहायचे त्याला. एवढे हाल केल्याने आमच्या इंग्रजांनी बोला माझे ते केस 20 शाख ओढून काढले, तेव्हा गेलं नाही ते. म्हैस बरोबर सांगते आज तर नाही माणूस होऊन नाही तर नाही मजा. पण हसत खेळत पाले व्हायला पाहिजे, एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे. जे दोन बुवा असते ना, हा संसार आहे. हा सुद्धा भजनाचा हा संसार आहे. जसा आपला घरचा नवरा बायकोचा संसार असतो, हा भजनाचा संसार आहे. दोन्ही जोडीदार सारखे असले पाहिजे, एका मताचे एका विचाराचे असले पाहिजे बघा. तर हा संसाराचा हा गाडा सुद्धा तेवढा सुरळीत चालतो बघा. साधी गोष्ट नाही बघा. पुढे घटनेच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. जास्त वेळ काढत नाही, कारण सगळ्यांना सिद्ध सध्या आंब्याचं वाद आमच्याकडे लोकांकडे जास्त थांबत नाही, म्हणून जास्त पूर्ण भजन ऐकायला मिळेल हे जरा थोडा दिवस या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सुरुवात करतोय घ्या म्हणून जरा गाण्या म्हणण्यामध्ये फरक आहे. त्या लोकांचा गैरसमज होतो, काय नुसते गाणी म्हणतात. आम्ही जो राग आहे त्या रागाच्या बाहेर जात नाही. जो राग आहे त्या रागाची म्हणजे गाणी म्हणतो म्हणून मोठे नाही, पण तो राग सहज सोप्या पद्धतीने समजावा, लोकांना समजायला पाहिजे. म्हणून हा तो आमचा अट्टाच असतो. बाकी आम्ही मोठे पंडित कोण नाही हो गाणारे. पण आज बुवाने सुद्धा यमन रागामधून अति सुंदर गाणी घेतले. फक्त बोलतो एक शब्द चुकतो, ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. म्हणजे ते अवगुण आहे ते सांड त्या भ्रमराला सांगताय तू. असं तो गाण्याचा एक हे आहे. ते दुकान गेलो आता शब्द दादा आता लो बसावा म्हणतात. अरे या ठिकाणी आमच्या चिंदरून आमचे माझे विद्यार्थी म्हणतात चिंदरकर आणि माझे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या दोन्ही भावांच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करत तसेच श्री संत सैलानी बाबा ट्रस्ट मुंबई आणि कातवण यांच्या वतीने सुद्धा तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. या धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद.